ऊसाचा रस आणि मोलॅसिस पासून इथेनॉल निर्मितीला केंद्राची परवानगी, साखर कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। धारावी पुनर्विकासावरून आज दुपारी ठाकरे गटाचा मोर्चा, बीकेसीतल्या अदानींच्या कार्यालयावर मोर्चा धडकणार। धारावी पुनर्विकास अदानींकडे देण्यास ठाकरे गटाचा विरोध। ठाकरे गटाच्या मोर्चाविरोधात धारावीत भाजप आणि शिंदेंचे बॅनर्स, तर टीडीआर लॉबीच्या फायद्यासाठी सुपारी घेऊन ठाकरे गटाचा मोर्चा, फडणवीसांची टीका। छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत आज वर्ध्यामध्ये ओबीसींची महाएल्गार सभा, विजय वडेट्टीवारांची मात्र सभेकडे पाठ। महादेव बेटिंग ॲप प्रकरणी आज अभिनेता साहिल खानसह तिघांची चौकशी, शूटिंगमध्ये व्यस्त असल्याचं कारण देत कालच्या चौकशीलाही साहिल खान अनुपस्थित। नागपूरच्या काटोलमध्ये कार आणि ट्रकचा भीषण अपघात, अपघातात 6 जणांचा मृत्यू, 1 जण गंभीर जखमी। संसद घुसखोरी प्रकरणी कल्याण पोलीस ॲक्शन मोडवर, घुसखोरांनी आणलेल्या स्मोक कॅन्डल प्रकरणी अहिल्याबाई चौकातील फटाके विक्रेत्यांची चौकशी। साताऱ्यामधील धोम कालव्याला भगदाड, ओझरडे गावाजवळची घटना, लाखो लिटर पाणी नदीपात्रात, कालवा फुटल्यानं ओढा आणि नाल्यांमधली पाणी पातळी वाढली। काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या घरातनं 350 कोटींची रक्कम जप्त, आयकरची कारवाई, पैसा आपला नसून कुटुंबियांचा, साहूंचं स्पष्टीकरण। डीआरडीओकडून हाय स्पीड फ्लाइंग विंग यूएव्हीची चाचणी यशस्वी, जगातल्या मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश। मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी हार्दिक पांड्या, तासाभरात लाखो चाहत्यांनी मुंबई इंडियन्सची सोडली साथ, मुंबई इंडियन्सचे 4 लाख तर इंस्टाग्रामवर 1 लाख फॉलोअर्स कमी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।